आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली आहे। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप लवांडेंनी केलाय। मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप लवांडे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाईफेक झालेली आहे। नेमकं त्यावेळेला काय घडलं याचा व्हिडिओ समोर आलाय। लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या आमचा नादी लागू नको। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, काय घडलं नेमकं? तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं, तू आमचं सर्वस्व आहे। आज सकाळी 10 वाजताची ही घटना आहे। आळंदी मातोबाची अर्थात हवेली तालुक्यातलं हे ठिकाण आहे, गाव आहे। त्या ठिकाणी विकास लवांडे जे शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून वारकरी आणि कीर्तनकारांबद्दल जे काही वक्तव्य केली जात आहेत त्यावरून वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकार संतप्त झालेले आहेत आणि त्या संदर्भातच आज संग्राम भंडारे यांनी आणि एकूण त्यांच्या सहकार्यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केलेली आहे। या सगळ्या संदर्भात विकास लवांडे यांच्यावरती सातत्याने पंढरपुरात देखील या संदर्भातली बैठक पार पडली होती। विकास लवांडे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायातील काही लोकांकडून केली जात होती। त्याचेच पडसाद आज उमटताना पाहायला मिळतात आणि विकास लवांडे यांच्यावर ही शाईफेक करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीची ही घटना आहे आणि आता विकास लवांडे हे लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि संग्राम भंडारे आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी आता विकास लवांडे यांची आहे आणि पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण घटनेमध्ये स्वतः लक्ष घालावे अशी देखील मागणी आता विकास लवांडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। विकास लवांडे यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला असता माझा जीव खरं तर घेण्याचा प्रयत्न हा होता, माझ्या जीवाला धोका असल्याचं देखील विकास लवांडे यांचं म्हणणं आहे। कारण आज ज्यावेळी विकास लवांडे एका गावातनं प्रवचनाचा कार्यक्रम आटपून येत असताना त्याच वेळी रस्त्यात संग्राम भंडारे आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास लवांडे यांना त्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर ही शाईफेक केलेली आहे आणि जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामध्ये संग्राम भंडारे यांचा आवाज देखील आहे आणि आमच्या गुरुवर्यांवरती यापुढे बोलायचं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य देखील। योगेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। विकास लवांडेंची प्रतिक्रिया आली आहे, ऐकूयात। मातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एकादशी क्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते गाड्या घेऊन आलेले त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे।